नमस्कार. मी शिवसेनेचा माजी नगरसेवक आष्टा सांगले. मी परवा झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्याचे भयानक अनुभव मला आलेले आहेत. आणि मी इतकी कामं केली, इतके लोकांसाठी वेळ दिला आणि त्यामध्ये नगराध्यक्षपद, नगरसेवकपद या पदासाठी एका मताला 5,000, 10,000, 15,000 अशा मतांची बोलणी लागली. म्हणजे 5 मतं असतील तर 25,000, 50,000 रुपये एका कुटुंबाला मिळाले. आणि इतकं काम करून, इतके वेळ देऊन जर ही परिस्थिती या लोकशाहीची आली असेल, लोकशाहीला जर मुडदा पडला असेल, तर यापुढं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी लेखी मागणी केली, तसा मेल केलेला आहे. नगराध्यक्षपद, महापौरपद, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, सरपंचपद, जिल्हा परिषद सदस्यांचा टेंडर पद्धतीनं ह्या पदांचा सरळ लिलाव करावा आणि येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ठराव करावा. आणि बहुतेक त्याचं बहुमत असल्यामुळं हा ठराव मंजूर व्हायला काही अडचण येणार नाही. कारण आणि हे ठराव करून या संपूर्ण महाराष्ट्रातले या महापौर पदासाठी, झडपी अध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी दारूवाले, मटकेवाले, गांजा विकणारे, चरस विकणारे, मोकातले आरोपी, गुन्हेगार, खंडणीखोर, वाळूचोर, मुरुमचोर, क्रिकेटचा सट्टा बाजार करणारे, हे जे वंचित घटक आहेत महाराष्ट्रामध्ये, या सर्वांना त्यांनी न्याय द्यावा आणि टेंडर पद्धतीने बोली लावून ती सरळ टेंडर काढून ह्याचा लिलाव काढावा. कारण लोकशाहीचे जे काय हत्याकांड व्हायचं तेवढं परवाच्या निवडणुकीत झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी आता जात्यात आहे, बाकीचे सुपात आहात, सर्वांनाच ही मागं पुढं परिस्थिती येणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, महापौर महापालिकेच्या झडपीच्या निवडणुकीमध्ये 25,000, 30,000, 50,000चा वार्ड असणार आहे. समजा 10,000 मतं विकत घ्यायची झाली 5,000, 5-5 कोटी रुपये जातील. हे पैसे आणायचे कुठनं? सामान्य कार्यकर्त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत. आणि ही लोकशाही, आता स्वतः महात्मा गांधी जरी जन्माला आले तरी सुद्धा लोकशाही वाचू शकणार नाही. स्वतः महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस ही सर्व मंडळी जरी निवडणुकीला उभा राहिली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम ही जनता केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कारण महात्मा गांधी काय दारू देणार नाहीत, मटण देणार नाहीत, जेवणं देणार नाहीत, त्यांच्या अंगावरच कपडे नाहीत, तेच निर्वस्त्र आहेत. त्यांच्याकडे काय मागणार? महात्मा गांधी जर सभेला उभं राहिले तर त्यांच्या सभेला अध्यक्षसुद्धा मिळणार नाही. अशी दारुण अवस्था होणार आहे. आणि लोकशाहीचा पार जेवढं वाटोळ व्हायचं तेवढं ह्या नगरपालिका निवडणुकीत झालेलं आहे. आता आम्ही जात्यात आहे, सगळं सुपात आहे. आणि देश अण्वस्त्र झाली, मेट्रो झाली, आंतरराष्ट्रीय विमानतळं झाले, तिन्ही लष्करं सज्ज झाली, सगळीकडं म्हणजे महासत्ता झाली, $1,000,000 सगळं आपलं काय असेल ती आर्थिक सत्ता झाली. हे सगळं जर झालं तरी आम्हाला निवडणुकीत दारू द्या, मटण द्या, पैसे द्या. देश तुम्ही रसातळाला गाठला, या देशावर हिरवा फडकला काय, तिरंगा फडकला आहे, आम्हाला मतदाराला काहीसुद्धा तिची भांडण नाही, जाणीव नाही. आमचं मतांचं मूल्यांकन करा, आम्हाला पैसे द्या. आम्ही मतं विकाय बसलो आहे. देश कुठं खड्ड्यात गाठला, रस्ते केले, गटार केले, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही. ठेका पद्धतीनं चालवाय द्या. आणि ह्याचं स्वागत या महाराष्ट्रातले हे गुन्हेगार आहेत लोक, ही निश्चितपणे करते. तुम्ही राष्ट्रपतींच्याकडे, निवडणूक आयोगाकडे काय मागणी केली? राष्ट्रपतींच्याकडे, निवडणूक आयोगाकडे सुद्धा मी उद्याच्याला मेल करतोय. आणि सामान्य घरातले कार्यकर्ते आहेत, त्यांनी ह्या निवडणूक प्रक्रियेच्या भानगडीत पडू नये. तुम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सतरंजे उचला, त्यांच्या घरातले पिठाचे डबे आणा, तुम्हाला सांगतो त्यांची हातरुणं पांघरुणं धुवा, हेच धंदे करा, सतरंजा उचला. तुमची 30 लायकी आहे, तुम्हाला ती कधीही या सत्ता प्रक्रियेत येऊन देणार नाहीत.